दिवसेंदिवस राज्यात ऊसाखालील क्षेत्र वाढत असलं तरी ऊसाची एकरी उत्पादकता मात्र घटताना दिसते। एकरी 40 ते 50 टन ऊस काढण्यात अनेक शेतकरी धन्यता मानतायत, परंतु आपल्या शेतात ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातल्या मद्याळच्या दत्तात्रय मेटकेंनी केलाय। कितीही कष्ट केलं तरी ऊसाचं उत्पादन जास्त निघत नाही हा शेतकऱ्यांचा समज खोडून काढत यंदा त्यांनी एकरी 120 टन ऊस उत्पादन घेण्याची किमया साधली आहे। त्यांच्या ऊस शेतीची पाहणी करण्यासाठी आज आपण तारा शेती फार्मवर जातोय। दत्तात्रय मेटके काही वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागातून निवृत्त झालेत। निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या आईच्या इच्छेनुसार शेती करायला सुरुवात केली। मग त्यांनी ऊसाची शेती आधुनिक पद्धतीने करण्यास सुरुवात केली। शासकीय सेवेमध्ये अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सन 12-13च्या हंगामामध्ये माझं माद्याळ येथील जुन्या शेतामध्ये नवीन आधुनिक तंत्रज्ञानाने ऊस शेती करण्याचा प्रयोग केला। यामध्ये सुरुवातीला जे मला प्रबोधन झालं ते माझे मित्र शहाबुद्दीन सुतार हुपरी यांनी शिरडोन येथे जे पीक घेतलं होतं 265 या ऊसाच्या जातीचं, आणि ते एकरी 111 टन काढलं होतं। आणि याच्यातून मग माझा संपर्क त्यांच्याशी झाल्यानंतर आणि मी त्यांचा स्वतः प्लॉट पाहिल्यानंतर आपणही ठरवलं की आपण त्या पद्धतीने ऊसाची नवीन तंत्रज्ञानाने लागवड करायची। ऊस शेतीतून प्रगती साधण्यासाठी त्यांनी एकरी 100 टनांचं टार्गेट ठेवलं। यासाठी त्यांनी गेल्या वर्षी 64 गुंठ्यात ऊसाची लागवड केली होती। यंदा त्यांना पहिल्यांदाच 120 टनापर्यंत जाण्यात यश मिळालंय। एक डोळा पद्धत आणि 5 फुटाची सरी अशा पद्धतीने ऊस पिकाचं नियोजन केलं। यामध्ये एकरी 8 ते 9 ट्रॉली कंपोस्ट खत सोडलं होतं। आणि त्यानंतर महत्त्वाचं मध्ये याला आडवी उभी नांगरट केली होती ट्रॅक्टरनी। आणि त्यामध्ये जे तागाचं पीक घेतलं होतं आणि तागाचं पीक घेण्यापूर्वी एक 8 ते 10 दिवस बकरी बसवली होती आणि तागाचं पीक 5 ते 6 फूट आल्यानंतर ते जमिनीमध्ये गाडलं होतं। त्यामुळे हे हिरवळीचं खत घेतलं होतं। आणि रोप लागवड करतेवेळी यावेळी आम्ही रोपं बाहेरून आणली होती। ती रोपं 1.5 फुटाच्या अंतरावर रोप लावली होती। मेटकेंनी ऊस शेती करताना आपले मित्र शहाबुद्दीन सुतार यांची मदत घेतली। शेतीबाबतच्या त्यांच्या अनुभवानुसार तारा शेती फार्म मधील ऊस शेतीचं गावातल्या शिवाजी खवरेंच्या मदतीने नियोजन केलं। त्यासाठी पूर्व मशागतीपासून काटेकोर नियोजन करून त्याची वेळेत अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला। खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोप लागण या सर्व बाबींवर चांगलं लक्ष दिलं। त्यामुळे ऊसाच्या उत्पादनात चांगली वाढ झाल्याचं दिसून आलं। रोप लावल्यानंतर एक ह्युमिक ॲसिड ची आळवणी दिली होती। ह्युमिक ॲसिडची आळवणी दिल्यानंतर याला एक बेसिक डोस जो दिला होता, खताचं जे नियोजन केलं होतं ते 3 प्रकारे, एक बेसिक डोस, त्यानंतर बाळ भरणी आणि त्यानंतर मोठी भरणी। आणि ही तिन्ही प्रकारची खतं यामध्ये जवळपास 70% सेंद्रिय खतं आणि 30% रासायनिक खतं आणि यांचं मिक्सचर करून ती जमिनीत गाडली होती आणि त्याच्यावरून माती घातली होती त्याच्यामुळे। त्यामुळं आणि या ऊसाला ड्रीप दिलं होतं आणि या प्रकारची ऊसाची वाढ झाली। एकाच डोळ्यापासून जवळपास सरासरी 10 ते 15 ऊस तयार झाले। आणि त्या शेतामध्ये जे 2 प्लॉट होते, एका प्लॉटमध्ये 40 गुंठ्यामध्ये जवळपास 125 टन ऊस आला आणि राहिलेल्या 24 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये 65 टन ऊस गेल्या वर्षी निघाला। मेटकेंनी 64 गुंठ्यात घेतलेल्या ऊसापासून त्यांना 190 टन ऊसाचं उत्पादन मिळालंय। 2,500 रुपये टनानुसार त्यांना जवळपास 4.5 लाखांचं उत्पन्न मिळालंय। यासाठी त्यांना 1.5 लाख रुपये खर्च देखील आलाय। तो वगळता त्यांना किमान 3.25 लाखांचा नफा मिळालाय। ऊसाला जे खताचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये रासायनिक खतामध्ये एमओपी आहे, 10-26-26 आहे, युरिया आहे आणि DAP आहे। त्यानंतर यांना
जे गांडूळ खत आहे तेही त्या प्रमाणात दिलेलं आहे. गांडूळ खतानंतर पेंडीचे खत आहेत, निंबोळी आणि करंजीचे पेंड दिलेले आहेत. कीटकनाशकामध्ये बोरान आहे, रिजंट आहे असे दिलेले आहेत आणि काही न्यूट्रिएंट्स, मल्टीन्यूट्रिएंट्स असा सर्व खतांचा मिश्रण करून आणि ते मिश्रण जवळपास 4 ते 5 दिवस ठेवून आणि त्यानंतर ते जे केलेलं सर्व खताचं मिश्रण होतं ते मध्ये जमिनीमध्ये ऊसाला देऊन त्यामध्ये माती त्याच्यावर हे टाकलेले आहे. यंदा ऊसात मिळालेलं यश पाहून मेटकेंनी नव्यानं 6 एकरांवर ऊसाची लागवड केली आहे. पण यंदा त्यांचा ऊस शेतीचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे. पाणीसाठी आपण सुरुवातीपासूनच जैन इरिगेशनकडून ड्रीप इरिगेशन सिस्टम आणलेली आहे आणि ड्रीपमुळं जो पाणी आहे पाण्याची जवळपास 50% बचत झालेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा ड्रीपच्या माध्यमातून जे पाणी मिळतं ते नियमित आणि चांगलं जेवढं ऊसाला आवश्यक आहे तेवढंच पाणी मिळतं. मेटकेंच्या ऊस शेतीचं नियोजन करणारे शहाबुद्दीन सुतार यांनी स्वतःच्या शेतीत एकरी 118 टनांचं उत्पादन घेतलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणतंही पीक घेताना पिकाच्या वाढीसाठी जास्तीत जास्त निसर्गातील घटकांचा योग्य वापर करून घेणं फायद्याचं ठरतं. त्यानुसार ऊस शेतीसाठी 4.5 फुटाची सरी, 2 रोपांमधील अंतर, एकरी ऊसाच्या रोपांची संख्या या बाबींवर लक्ष देणं महत्त्वाचं आहे. पिकाच्या वाढीसाठी जे सूर्यप्रकाश आणि हवा ही आवश्यक असते आणि त्याचा आम्ही प्रामुख्यानं उपयोग करून घेतो. ऊसाच्या संख्येचं नियोजन करताना ऊस रोप लागणीचा आम्हाला चांगला फायदा दिसून येतो. त्यात एकरी आम्ही जवळजवळ 5,500 ते 6,000 रोपांची संख्या 4.5 ते 5 फुटाची सरी घेऊन 1.5 फुटाच्या अंतरावर एक रोप लावून करतो. त्यामुळं ऊसाची संख्या आम्हाला 50,000पर्यंत मिळून येते आणि त्यामुळं ऊसाच्या वजनात वाढ होऊन आम्हाला अपेक्षित म्हणजे 100 टनाच्या वर एकरी उत्पादन मिळते. कोणतंही पीक घेत असताना त्याची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीत जीवाणू पुरेशा प्रमाणात असणं गरजेचं आहे. मेटके यांनी सुरुवातीपासूनच एकात्मिक पद्धतीनं ऊस व्यवस्थापनावर भर दिल्यानं जमिनीतील जीवाणूंची कार्यक्षमता वाढून त्याचा उत्पादन वाढीवर चांगला परिणाम दिसून आल्याचं मत जीवाणू संवर्धन विषयक काम करणारे सचिन शेडशाळेंनी व्यक्त केलंय. मेटके साहेबांच्या प्लॉटमधील ऊसाचं उत्पादन आणि नियोजन ह्याचा अभ्यास करता असं लक्षात येतं की एकात्मिक ऊस व्यवस्थापन ज्यामध्ये खतांचा खूप मोठा वाटा आहे, त्यामध्ये सेंद्रिय, रासायनिक व जैविक असं तिन्हीचा योग्य वापर इथं केलेला आहे. हे करत असताना रासायनिक व सेंद्रिय खत पुरेपूर उपलब्ध होण्यासाठी जीवाणूंचा खूप मोठा भाग इथं महत्त्वाचा ठरतो. जीवाणूंचा भाग आपण लक्षात घेण्यासाठी योग्य वेळी वेगवेगळ्या लावणी वेळी, भरणी वेळी असं वापर करून जे आपण खतं टाकलेले आहेत त्याचा वापर किंवा उपलब्धता ह्या अनुषंगाने होत असतो आणि तो आपल्याला प्रत्यक्ष प्लॉटवरती दिसून येतो. या परिसरातले शेतकरी आतापर्यंत जास्तीत जास्त 3 फुटांच्या सरीत पारंपरिक पद्धतीनं ऊस लागवड करत. मात्र मेटकेंच्या शेतात प्रत्यक्ष काम करणारे याच गावातले शिवाजी खवरेंनी आता मेटकेंनी केलेला प्रयोग प्रत्येकाला करता येणं शक्य असल्याचं म्हटलंय. 3 फुटाच्या सरीमध्ये ऊस लोक लावत होते, त्याचं एवढं उत्पादन निघत नव्हतं. पण हे 5 फुटाचा अंतर ठेवल्यामुळं ऊसाची वाढ किंवा ऊसाची जाडी ही मोठ्या प्रमाणात आम्हाला दिसून आलेली आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या भागामध्ये ज्या लोकांनी ऊस करायचा असेल त्यांनी 4.5 किंवा 5 फुटाची सरी सोडून ऊस करावा व त्याला ठिबक सिंचन बसवून पाणी द्यावं. माझे शेत 4.5 एकर असूनही मी 2 एकर ऊस केला आहे. पण माझ्या शेतामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचे खत वगैरे टाकून जरी शेती केली तर त्यामध्ये जास्तीत जास्त 40 ते 45 टन ऊस निघाला. पण ह्या ऊसाकडे पाहिले आता असे लक्षात येते की माझ्यापेक्षा तिप्पट ते चौपट उत्पादन ह्या ऊसामध्ये निघून येईल. पेपरला वगैरे वाचत होतो की एकरी 100 टन 150 टन ऊसाचं उत्पादन होऊ शकतं. परंतु आमच्या भागातल्या किंवा माझी स्वतःची सुद्धा अशी समजूत होती की आमच्या भागामध्ये इतकं उत्पादन होणार नाही किंवा होऊ शकणार नाही अशा प्रकारचं वाटत होतं. परंतु आमच्या शेतीला लागूनच मेटके साहेबांनी साधारणपणे एकरी 119 टन उत्पादन घेतलं आणि त्यांची प्रेरणा घेऊनच मग आम्ही हा प्लॉट सुतार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फुलवण्याचं काम करतो आहोत.
मेटकेंनी केलेल्या शेतीचं नियोजन आणि त्यांनी घेतलेलं प्रत्यक्ष उत्पादन पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी आता त्यांच्या नियोजनानुसार ऊस शेती करायला सुरुवात केली आहे। ऊस उत्पादकता वाढ ही जितकी शेतकऱ्यांची जबाबदारी आहे तितकीच ती परिसरातील साखर कारखान्यांची देखील आहे। पण या परिसरातील साखर कारखान्यांकडून याविषयी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत। त्यामुळे मेटके यांच्यासारख्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी ऊस उत्पादकता वाढीच्या दृष्टीने केलेलं काम परिसरातील शेतकऱ्यांना नक्कीच चांगली दिशा देणारं ठरणार आहे। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर।